ताई, आय एम सॉरी ताई, खरंच सॉरी ग. तू बोलणार नाहीयेस का माझ्याशी? प्लीज ना. सॉरी ताई, प्लीज. इरा बाजूला हो. हे बघ, आय एम सॉरी. मी चुकून बोलून गेले ते सगळं. पण मनात होतं ना तुझ्या? नाही ग ताई, मला ना सध्या सतत मळमळत असतं, डोकं दुखत असतं, काहीच सुधरत नाही ग. औषध घेतलंस का? हो. 10 दिवसांच्या आहेत ना गोळ्या? किती दिवस झाले? 3. ओके. ताई, तुझा राग गेलाय का नाही? अगं इरा, गुदगुल्या कसल्या करतेस? काय लहान आहे का आता आपण? ताई, आय एम सॉरी. मी उगीच निखिलचा राग तुझ्यावर काढला. आता पाया पडू का तुझ्या? बस बस बस, खूप नाटकं करायची गरज नाहीये. ताई, आता माफ केलंस तू मला? केलं. इरा, इरा ऐक. थँक्यू ताई. आधी मी काय सांगते ते ऐक. माझं ऐकणार आहेस तू आता? हो. अभ्यासाकडे लक्ष देणार आहेस? ताई अगं, हल्ली कॉन्सन्ट्रेशनच होत नाही ग माझं. मग मेडिटेशन कर. इरू, हे महत्वाचं वर्ष आहे. हा, माहितीये मला. हे बघ इरा, प्रेम वगैरे सगळं होत राहतं, शिक्षण महत्वाचं आहे आधी, हो की नाही? ठीक आहे ताई, आता लेक्चर देऊ नकोस ना रात्रीचं. मला झोप आलीये. ठीक आहे, झोपतो, आपण नंतर बोलू. काय ग, आरतीला नाही आलात? हा, कुठे होतात? तू असं का केलं मावशी? तुझ्या हितासाठी केलं. अगं मग त्यापेक्षा माझा गळा आवड, मारून टाकी मला. झालं बोलून? मावशी, तू वचन दिले ना मला. अजूनही दिलेलं आहे. मग आता हे मध्येच काय? करावं लागतंय. मावशी, जे तोडायचं आहे ते तू जोडायलास. आम्ही जोडलं नाही, अधिपतीने जोडलं आहे. अगं पण तू काय करायलीस? कायमचं तोडण्यासाठी कधी कधी थोडं जोडावं लागतंय. पण मग माझं काय? तुला थोडा दम धरावं लागल. उघड्या डोळ्यांनी बघूये समद. अधिपतींच्या मनातून काढण्यासाठी तिला घरात आणतोय. हे बजाव स्वतःला, म्हणजे समद सोपं होईल. घरातून काढणं सोपं आहे, मनातून जाईल का ती? घरातून बाहेर काढायला काय लागतं? आम्हाला काम आहे, जा तू पण आवर. या अशी रडत बसलीस तर कुणी बी डोळं पुसायला येणार नाही. हसून स्वीकार कर, त्रास कमी होईल. आई म्हणते ते बरोबर आहे. मी अधिपतींना तोडून बोलले काल. त्यांचं शिक्षण नाही हा त्यांचा दोष आहे असं दाखवलं मी. ठीक आहे, त्यांना शिक्षणात नाही इंटरेस्ट, पण ते काही गळे पडू नाही आहेत. त्यांना प्रेमानं मैत्रीण म्हणून समजावू शकले असते मी, पण मी त्यांच्या मनाला लागेल असं बोलले. चुकलं माझं. बोललं पाहिजे त्यांच्याशी. सॉरी तर म्हणावंच लागेल त्यांना. अधिपती, अधिपती,
का हो? काय झालं, बरं वाटत नाही का तुम्हाला? नाही नाही, असं काही नाही. चाललोय मी कामावर, फॅक्टरीचं. तुम्ही काय भिजलाय काय? हा, भिजलो नाही, ते जरा. नाही थांबा, आम्ही धनाजीला जरा गरम काढा करायला सांगतो. नको नको, काही गरज नाही काढा बिडा. असू दे असू दे, मी पळतोच आहे. काय झालं, तुम्ही काल जेवला पण नाही नीट. जेवलो. अन्न चिवडण्याला जेवण म्हणत नाहीत अधिपती. काय झालं, तुमचा मूड नाही काय? नाही नाही, असं काही नाही. काय काम आहे का तुमचं? काय बोला की. काम काय नाही, आम्ही आमचा हट्ट मागे घेतला. कसला? चंची बरोबर लग्नाचा. हा, ते झालं की. आता जे काय व्हायचंय ते तुमच्या मर्जीने होऊ दे. तुमच्या पसंतीची मुलगी या घरात सून म्हणून येणार. घरात लई जोरात तयारी सुरू आहे. भुवीनं समद्यांना सूचना दिल्या आहेत. हा, भुवी मास्तरनीला मागणी घालायला जाईल असं वाटतं या. हा, खरंच लई चांगली पोरगी आहे, शिकलेली आहे, सुखाचा संसार करल बघा. ओ हसा की जरा. मला कळलं नाही. तुम्हाला मास्तरीन पसंत आहे ना व? हा, पण त्यासने आम्ही पसंत नाही आहे साहेब. हो, तुमच्यात पसंत पडू नये असं काय? हा, शिक्षण. त्याची काय गरज नसते. असं त्यासनी नाही वाटत. पण नको वाटू दे. पण तुम्हाला त्या नको होत्या ना. अधिपती, आम्हासने कळतंय की तुमचा जीव गुंतलाय त्या पोरीमध्ये. आमच्यासाठी तुमचं सुख महत्वाचं आहे, म्हणून आम्ही आमचा हट्ट मागं घेतोय आणि तुमच्या सुखाला प्राधान्य देतोय. आमचा अहंकार तुमच्या आनंदापेक्षा मोठा नाही. आणि संसार तुम्हासनी करायचा आहे, तेव्हा तुमच्या मनात असलेली मुलगीच या घरात सून म्हणून आली पाहिजे. पण मास्तरीनबाई तयार नाही होणार. ठीक आहे, तिचा बाप पण तयार होईल. हो, नाही नाही, नको आईसाहेब, ऐका, असं काय करू नका तुम्ही. ऐका माझं. हाय का, आता आम्ही नाही म्हणत होतो तेव्हा तुम्ही हट्ट धरून बसला होता, आणि आता आम्ही वय म्हणतोय तर त्याला कारण आहे. आम्हाला हे लग्न लावायचंय, त्याला पण एक कारण आहे अधिपती. आईसाहेब, तुम्ही एवढी गोष्ट बोलला ना, ही माझ्यासाठी लई मोठी आहे. माझ्या कातड्याचे जोडे करून जरी तुमच्या पायात घातले ना तरी कमी आहे. पण आता तुम्ही म्हणताय ते नाही होणार. पण अधिपती, नाही, आता मला लग्नच करायचं नाहीये. हो, असं कसं? लग्न तर करायलाच लागेल ना व? अहो, त्यासनी शिक्षणाचा लई लई तोर आहे. लग्न झालं की उतरल तोरा, ते काही नाही. आम्ही आता लग्न लावून देऊ. आम्ही तिला मागणी बिगणी बी घालणार नाही, डायरेक्ट लग्न मंडपात उभी करू. म्हणजे ओ आईसाहेब, असं करू नका. ऐका माझं, हे विषय ना लई हार्ड झालाय. तुम्ही जाऊ नका, तुम्ही असं काय करू नका. हे बघा, तुमचा हार्ड विषय आम्ही सोपा करू, कारण तुमचा विषय तो शेवटी आमचा विषय आहे. तुम्ही काळजी नका करू, आम्ही आहोत नव. हा, आम्ही समद नीट करू. अहो, बघूया तरी, मास्तरनीची सून होईल तेव्हा घराची शाळा होत्या का शाळेचं घर? आईसाहेब, आता ठरलं म्हणजे ठरलं. आता आम्ही माग हटत नसतोय. या घरात मास्तरनीला सून करून आणणार म्हणजे आणणारच.
अक्षू तुझा डबा घेऊन जा. हा मला अक्षरा काय झालं इतका कसला विचार करतेस? नाही ते अधिपती. त्यांचं काय परत भांडण झालं का? नाही भांडण झालं होतं त्यासाठी सॉरी म्हणायला म्हणून मी त्यांना फोन करत होते पण त्यांनी उचललाच नाही फोन. अगं रागात असतील थोडा वेळ जाऊ दे. हो हे बघ आता जर फोन आला तर सरळ सॉरी म्हण उगाच विषय नको वाढूस. नाही. हा अगं ए तू कुठे निघालीस? कॉलेजला. आत्ता कुठे कॉलेजला? होय आता घरी बसून तरी किती दिवस काढू ना आता मी. अगं पण तुझी तब्येत? ताई अगं मी फिट आहे. इरा गोळ्यांचा कोर्स तरी पूर्ण होऊ दे मग जा ना बाहेर. नाही ताई हे बघ मी कॉलेज जास्त बंक नाही करू शकत. आणि तूच तर म्हणत होतीस ना की हे वर्ष महत्वाचं आहे अभ्यास महत्वाचा आहे. बरोबर आहे पण तब्येतही तितकीच महत्वाची आहे इरू. अगं मला बरं वाटतंय बघा. मी फ्रेश दिसतीये की नाही? इरा उगाच घाई करू नकोस आधी नीट बरी हो मग जा कॉलेजला. आई प्लीज मला जाऊ दे ना कॉलेजला मला उशीर होतोय. बाय. अगं ए इरा आता कसं थांबवायचं या मुलीला? थांबवलं तरी ऐकणार नाही आहे ती. जाऊ दे बाहेर जाऊ दे तिला. घरात चिडचिड होतीये तिची. बाहेर गेली तर ऍटलीस्ट शांत तरी वाटेल तिला. काय कुठं चालला? ओ ओ ओ थांब 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 ऐका माझं तुम्ही जाऊ नका कुठं जाऊ नका. थांब. काय नका 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 करताय हा? आम्ही शुभ कार्याला चाललोय. नन्नाचा पाडा लावू नका. बघा सत्य आहे. अहो काय सत्य? सत्य हे आहे की मला आत्ताच माहित आहे तुम्ही ज्या कामासाठी चाललाय ना ते काम होणार नाहीये. असं कसं होणार नाही हा? आम्ही अजून बोललोय कुठं तिच्याशी? आम्हाला बोलू तर द्या मग बघूया आपण काय ते. ऐका की ऐका माझं हे प्रकरण आहे ना भलतीकडेच जाईल. ऐका माझं. अधिपती प्रकरण म्हणू नका. ह्यो तुमच्या लग्नाचा इशा आहे आणि त्यो मार्गी लावल्याशिवाय आता काय आम्ही गप बसणार नाही. थोरले सरकार बोल. तुम्ही सांगितलेलं समद सामान तयार आहे. केव्हा निघायचं? गाड्या काढायला सांग लगेच निघू. बाय. धनाजी आई आली नाही अजून? हा आले आले आले. चल. ताई अगं सकाळ सकाळ कुठे निघाली? तुला कोणत्या भाषेत आणि किती वेळा सांगायचं बाहेर जाताना हटकन लावू नगस म्हणून? सॉरी ताई अगं ते एवढं सामान सुमान बघितलं म्हणून विचारलं. यो शुभ शकून कुणासाठी? या घरच्या होणाऱ्या सुनासाठी. सुनेसाठी म्हणजे? मास्तरनीसाठी. तू मास्तरनीला मागणी घालायला चाललीस? दुर्गे असं माझी गत आडवी येऊ नगच. चल वय बाजूला. ताई अगं तुम्हाला काय बी सांगितलं नाहीस. तुला सगळं सांगायची काही गरज नाही. हो बाजूला. ताई अगं पण तू आता जास्त प्रश्न विचारू नकस. बाकीचा आल्यावर बोलू आम्ही. काय हॅलो अधिपती. हॅलो ऐकलोय. तुम्ही बोलणार नाही का माझ्याशी? काय बोलू आता? काहीच नाही बोलण्यासारखं? मास्तरीनबाई अहो सगळे हाताबाहेर जायला लागले हो. यार काय करू सांगू का यांना?
आईसाहेब तिकडे जायला नाही, नको. मास्तरीनबाईसनी नको सांगायला, अजून भडकाभडकी व्हायची. हॅलो हा 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 अधिपती, बोला ना काहीतरी प्लीज. हा, काय बोलायचं कंत्राट तुमच्याकडे जाय ना, तुम्ही बोला. सॉरी, ते का? मी काल तुम्हाला तसं बोलायला नको होतं. हा हा, ते म्हणजे? नाही काय नाही. हा, ते म्हणजे तुम्ही विसरला होतात की काय आणि मीच आठवण करून दिली. कसं असतंय मास्तरीनबाई, समजा आपण थोबाडावर पडलो काय, आपल्याला इथे टिंगूळ आला काय, आणि तो ठणकाय लागला काय, आणि 2 मिनिटांनंतर आपला हात मोडला समजा त्याच्यातच, तर आपण टेंगुळ दुखण्याचं दुखणं विसरून जातो की नाही, तसं काहीतरी काय झालं, काय असंच काहीतरी झालंय. काय अधिपती, तुम्ही काय बोलताय मला काहीही कळत नाहीये. अहो, माझं मलाच कळेना झाले मी काय बोलतोय ते. मला कळलं का नाही, मी तुम्हाला परत फोन करतो मास्तरीनबाई. अधिपती, हा हा हा, तुम्ही माफ केलंयत ना मला? अहो, माफ तुम्ही मला करा आता. नाही हो, काल जे झालं ते कालचं सोडा, आता जे होणार आहे का नाही त्याच्यासाठी तुम्ही मला माफ करा काय मास्तरीनबाई जरा. म्हणजे काय होणार आहे? काय होणार देवाला माहित. म्हणजे जाऊ दे मास्तरीनबाई, मी आहे ना फोन ठेवतो. उगाच आणि मी काहीतरी बोलणार त्याच्यावरून उगाच काहीतरी होणार नको, जाऊ दे. ओ, मला एक सांगा, तुम्ही एक बारीक मध्ये जरा खोटं बोलू शकताय का हो जरा? कशाबद्दल? आमच्याबद्दल. का? कुणाशी? आईसाहेबांशी. म्हणजे बघा मास्तरीनबाई, तुमचे जे काही विचार आहेत का नाही आम्हाला माहित आहेत, आणि ठीक आहे तुमचं जे काय आहे ते आहे, बरोबर आहे की. पण आहे ना, आमच्या आईसाहेबांचं कसं आहे, त्यासनी म्हणजे कसं आमच्याविषयी असं जर कोण, म्हणजे मी काय म्हणालोय कळाले का? काय म्हणालोय काय? हॅलो, तुम्ही काय बोलताय मला काहीही कळत नाहीये. म्हणजे विषय हार्ड झालेला आहे मास्तरीनबाई. जे काय झालं ना त्याला आम्ही जिम्मेदार आहे. आमच्या आईसाहेबांची काही सुद्धा चूक नाही आहे, आणि तुमची पण काही चूक नाही आहे. म्हणजे आमच्या आईसाहेब आहेत का नाही. तुमचं काय चाललंय अधिपती? मला काही कळत नाहीये तुम्ही काय बोलताय. सगळे इचकडून सांगता येणार नाही हो, जरा समजून घेता काय? सॉरी, जरा समजून घेता काय? सॉरी. काय काय समजून घेऊ? काय समजून काय सांगणार याच नाही. आता तू सांगतीस दर बोल, तुमच्या भाषेत सांगतो, जरा पटते का बघा, समजून घ्या. काय? परीक्षा चालू असते का नाही? परीक्षा. परीक्षा? हा, तर परीक्षेत समजा एखाद्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला माहिती असेल तरी ते लगेच उत्तर देण्याची गरज नाही, म्हणजे ते पुढच्या परीक्षेसाठी ठेवायचं जरा. अहो, चालू परीक्षेत मी नापास झाले तर पुढची परीक्षा द्यायला डिस्क्वालिफाईड नाही का होणार? काय 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 होणार? काय काय? अपात्र. अहो नाही हो, नाही मास्तरीनबाई, तसं नाही. म्हणजे ते तुम्ही जसंचे तसं घेऊ नका. म्हणजे आमच्या आईसाहेबांचं म्हणणं असेल काही बी, पण तुम्ही त्यासनी असं नाही का, म्हणजे असं त्यांच्या क्रॉस मध्ये तुम्ही जाऊ नका काय. तुमचं म्हणणं तुम्ही सोडू नका, पण आमच्या आईसाहेबांनी दुखवू नका काय. मी का दुखावेन त्यांना? नाही, तुम्ही नाही दुखवत, तुम्ही एकदम दुधाच्या साईवानी बोलताय, बरोबर आहे. पण समजा कधीच अभ्यास न केलेला विषय एकदम भटकन समोर आला तर मी परीक्षेला सामोरच जाणार नाही. परीक्षात एकदम आपल्या समोर आली तर? म्हणजे देणार नाही मी. हा, हेच पाहिजे. द्यायची नाही आपल्याला आता परीक्षा. काय पाहिजे अधिपती? मला कळेल असं बोला. अहो, जाऊ दे सोडा. पण मी ना एक लास्ट सांगतो, आमचा ह्याच्यात कशात काही सुद्धा हात नाही आहे. काय? आणि तुम्ही आमच्या मनाच्या मंदिराच्या गाभाऱ्यातल्या ज्योतीसारख्या आहे मास्तरीनबाई, तेवढं लक्षात असू द्या बास. हा, ठेवतो. काय? आणि ऐका आहे बघा, तुम्ही आम्हाला काय वाटेल तेव्हा ना, आम्ही काही मनाला लावून घेणार नाही, काय नाही. पण ना, तुम्ही जरी आमच्या मनाच्या मंदिराच्या गाभाऱ्याच्या ज्योतीसारखे असला ना, तरी आमच्या मनाच्या मंदिराच्या देवी आमच्या आईसाहेब आहेत मास्तरीनबाई, एवढं लक्षात असू द्या. हा, एवढं प्लीज लक्षात ठेवा, प्लीज लक्षात ठेवा एवढं.
आयशू हा काय झालं ग? अधिपतींचा फोन होता का? झालं का बोलणं? हो बोलणं झालं, पण आई मला ना ही माणसंच कळत नाही. आता काय झालं? काय बोलले ते? काय बोलले काय माहिती, मला काहीच कळलं नाही. म्हणजे? अतर्क्य बोलले, जे काही बोलले ते. ठीक आहे ग, समजून घे त्यांना. आई मला ना कमी शिकलेल्या माणसांना कसं समजून घ्यायचं हे कळतच नाही.